ऐन लग्न मंडपात सासूने मागितला हुंडा, मुलीच्या आत्याने दिले असे उत्तर ऐकून सासूची निघाली लग्नात शोभा। नक्की पहा। जान्हवी नुकतीच कॉलेजवरून आली होती। घरात आल्या हॉलमध्ये तिला सगळे घरातले म्हणजे बाबा, आई, सुशील दादा आणि शेजारच्या जोशी काकू बसलेले दिसले। सगळ्यांनी गंभीर होऊन तिच्याकडे पाहिले। तिला काळजात ठस्स झालं। आई बाबा, काय झालं? तुम्ही सगळे माझ्याकडे असं काय पाहताय? जानूने विचारलं। सुशील दादा म्हणाला, काय केलं तू जान्हवी? मी काय केलंय दादा? आता जानू रडकुंडीला आली। तुला पसंत केलंय त्यांनी? जोशी काकू पसंतीचा निरोप घेऊन आल्यात आणि एकच सगळ्यांचा हशा पिकला। सगळे तिची गंमत करत होते। जानूला तर खूप लाजल्यासारखं झालं। ती पळत जाऊन आईच्या खुशीत शिरली। 2 दिवसापूर्वी जानूला जोशी काकूंनी एक स्थळ आणलं होतं। जानूला आणि जानूच्या कुटुंबाला सगळं पसंत होतं, फक्त मुलाची आई थोडी कडक स्वभावाची वाटत होती। पण मुलगा स्वभावाने आणि कर्तृत्वाने चांगला आहे ना, मग याची काय हरकत नव्हती। आता ते पसंतीच्या निरोपाची वाट पाहत होते आणि आज जोशी काकू निरोप घेऊन आल्या होत्या। अगं आई, आज तुला सांग ना फोन करून, जानू आईला म्हणली। हो ग बाई, पहिलं तुझ्या आत्याला सांगते। आतूशिवाय तुझं पानच हालत नाही बघ। आतूची लाडकी जानूची आई हसत म्हणाली। जानूचे लग्न ठरले आणि साऱ्या पाटील कुटुंबाच्या आनंदाला उधाण आले। बसल्या बैठकीत साखरपुडा ठरला आणि पाहता पाहता लग्नाचा मुहूर्तही पक्का झाला। जानू सर्वांची खूप लाडकी होती। आता पाटलांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली। इकडे जानू स्वप्नात हरवली होती। नकळत स्वतःशीच लाजत होती। ती लाजून तिच्याच भावल्यासोबत बोलत होती। गौरव, किती राजबिंडे दिसतात ना, भव्य कपाळ, भेदक नजर, धारदार नाक, वागण्या बोलण्याची एकदम कडक स्टाईल। अगदी असाच नवरा हवा होता मला। पण स्वभावाने असे असतील हे, असेच उमदे असतील का, ते काही आताच कळायचे नाही। पण सासूबाई थोड्या कडक वाटतात। बाबा, सासुरी बुवा स्वभावाने शांत वाटतात आणि छोटे दीरही आमच्या सुशील दादासारखे वाटतात नाही? जानू, अगं ए जानू, आईच्या हाकेने जानू भानावर आली। अगं, कधीची हाक मारते आहे मी? किती शोधलं तुला? तुझ्या होणाऱ्या सासूबाईचा फोन आला होता। साड्या खरेदीला कधी जायचं म्हणून, उद्या की परवा ते ठरवून सांगा म्हणल्या। तुझ्या सुशील दादा विचार कधी जायचं ते। मोठी गाडी काढावी लागेल। तुझी मामी शेजारच्या जोशीबाईंना सोबत न्यावं लागेल, त्याचं मध्यस्थ होत्या ना। चला, बोलत काय बसले मी, किती कामे पडली आहेत, असे म्हणत जानूची आई उठल्या। आई, बस ना जरा, जानू त्यांना अडवत म्हणाली। तशा तिची आई पुन्हा जानूजवळ बसली। दोघी एकमेकींकडे मुकेपणाने पाहत राहिल्या बराच वेळ, जणू एकमेकींच्या मनातलं नजरेने सारं बोलत होत्या। किती मोठी झाली माझी लेक, इवलीशी होतीस ग, बघता बघता लग्नाला आलीस, असे म्हणत आईने जानूच्या डोक्यावरून हात फिरवला। आई, जानू आईच्या खुशीत शिरली। झाला का तुमचा रडविण्याचा कार्यक्रम सुरू? आई, तुझा निरोप मिळाला मला, आपण उद्याच जायचं आहे खरेदीला। आणि जानू, तुमच्या होणाऱ्या अहोंना फोन करा बरं, ते वाट पाहत आहेत तुमच्या फोनची, सुशील दादा खोलीत येत म्हणाला। तशी जानू लाजून आपला फोन घेऊन बाहेर पळाली। दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे साड्या खरेदीला बाहेर पडले। सासूबाईच्या म्हणण्यानुसार शहरातल्या मोठ्या दुकानात खरेदी पार पडली। साड्या घ्यायचे काम पाटील कुटुंबांकडे होते, त्यामुळे सासूबाई साड्या एकसे एक बडकर काढत होत्या। एवढ्या किमतीची खरेदी जानूच्या आईला आणि आत्याला थोडे अवघडल्यासारखे झाले, मात्र आता इलाज नव्हता। सारी खरेदी जानूच्या सासूबाईच्या मनाप्रमाणे पार पडली। जानूला तर पसंतीला फारसा वाव मिळाला नाही, यामुळे जानू थोडी हिरसमुखली। पण आनंदाच्या भरात तिने सासूबाईच्या या वागण्याकडे दुर्लक्ष केले। मग अंगठी खरेदीही झाली। आता जानूची सासूबाई म्हणाल्या, भूक लागली आहे खूप, येथेच एक हॉटेल आहे, तिथे जाऊन जेवूया पहिलं। सगळे त्या महागड्या हॉटेलमध्ये जेवायला गेले।
जेवता जेवता सासूबाई म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. आमच्या तिथे मोठा हॉल आहे, तिथेच करू आपण साखरपुडा. मी हॉल बुक करून ठेवलाय, तेवढं तुम्ही पैशाचं बघा. जानूच्या आईने जानूच्या आत्याकडे पाहिलं, कारण त्याचं साखरपुडा घरासमोर करायचं चाललं होतं. जानूची आत्या बोलणार तोच जानूचे बाबा साखरपुडा हॉलमध्ये करायला तयार झाले. जेवण झाल्यावर गौरव बिल द्यायला लागला तर जानूची सासूबाई म्हणाली, अरे मुलीच्या लोकांनी द्यायचं असतं बिल, तू कुठे देतो. गौरव आईला बोलतच होता तर जानूचे बाबाच पुढे आले आणि म्हणाले, जावाय बापू बरोबर आहे ताईचं, देतो आम्ही बिल. सगळी खरेदी झाल्यावर गौरव आणि जान्हवी घरच्यांच्या परवानगीने बाहेर फिरायला गेले. घरी आल्यावर जानूचे आई बाबा आणि आत्या चर्चा करत बसले होते. जानूची आई, अहो जसजसे लग्न जवळ येतंय तसतसं विहीनबाईच्या मागण्या वाढतच चालल्यात हो, लग्न बजेटच्या वर जायला लागलंय. जानूची आत्या, हो रे दादा, तू कशाला तयार झालास साखरपुडा हॉलमध्ये करायला. मी बोलतच होते तिथे तर मला गप्प केलंस. जानूचे बाबा, तुम्ही दोघी शांत व्हा, करतो मॅनेज सगळं, लोन काढू आपण. पण जानूचं लग्न थाटामाटातच करू, एकुलती एक पोरगी आहे, परत परत लग्न होत असतं का. चला आता बाहेर, नाही तर जानूला वाटेल यांच्या काय गप्पा चालल्यात रूममध्ये, तिला काही करता कामा नये. पुढच्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे जान्हवी आणि गौरवचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. तरी सासूबाईचं थोडं तोंड वाकडंच होतं. आता दोन्ही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. घर अगदी भरलं होतं. जानू खूपच खुश होती. मेहंदीचा दिवस आला. जानूच्या हातभर आणि पायांना मेहंदी काढली होती. जानूचं रूप अगदी खुलून दिसत होतं. ते पाहून आईला आणि आत्याला रडायला आलं. जानूला सुद्धा खूप भरून आलं. पण सुशील दादाने काहीतरी मज्जा करून सगळ्यांना हसवले. अचानक जानूच्या सासूबाईचा बाबांना फोन आला. आमचे 500 ते 600 लोक वाढलेत, त्यामुळे लग्नाचा हॉल कॅन्सल करा आणि मोठं कार्यालय धरा. लोक वाढलेत म्हणल्यावर जेवण तेवढं वाढवा. आणि हो, जेवणात तेवढं स्टार्टरचं बघा, आता सगळीकडेच ठेवतात ते. हे सगळं ऐकून जानूचे बाबा खाली बसले आणि म्हणाले, अहो विनबाई, अचानक कोणते कार्यालय मिळेल आपल्याला, आणि जेवणाची ऑर्डरसुद्धा दिली आहे हो. त्यावर विहीनबाई बोलल्या, अहो पैसे फेकल्यावर सगळं वेळेवर भेटतंय बघा, आणि 5-6 तोडे वाढवा, अजून शेवटी सगळे दागिने तुमच्याच मुलीच्या अंगावर दिसणारे. जानूचे बाबांना खूप टेन्शन आले, पण नाईलाज होता. 3 दिवसावर लग्न आलेलं. जानूला पुढे त्रास नको म्हणून त्यांनी सुशीलला हाताला धरून एका दिवसात कार्यालय पाहिले आणि जेवणाचा मेनूसुद्धा बदलला. सोनाराकडे जाऊन 5 ते 6 तोडे वाढवले. पाहुणे मंडळी जमली. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. जानू तर नक्षत्रावानी सुंदर दिसत होती. आईने आणि आत्याने तिची दृष्ट काढली. निघायची वेळ झाली. जानू मागे वळून सारखी घराकडे पाहत होती. ती आईबाबांच्या सुशीलदादांच्या गळ्यात पडून खूप रडली. आत्यासुद्धा रडत होती. वराड कार्यालयात पोचले. नवरा नवरीला हळद लागली. आता विधींची तयारी सुरू झाली. मुहूर्त जवळ येऊ लागला. तसे भटजी गडबड करू लागले. इतक्यात मांडवात एकच गडबड उडाली. जो तो म्हणू लागला, नवऱ्या मुलीच्या रुसून बसल्या आहेत. नक्षीखान सजलेली जानू हा गोंधळ ऐकून गडबडीने मांडवात आली. पाहते तर तिच्या सासूबाई खरंच रुसून बसल्या होत्या हुंड्यासाठी. हे सारं अनपेक्षित होतं. भरल्या डोळ्यांनी जानू गौरवकडे आशेने पाहत ती तिथेच बसून राहिली. आत्ता 2 लाख रुपये हुंडा द्या तरच हे लग्न लागेल. जानूच्या सासूबाई हट्टाला पेटल्या होत्या. या क्षणाला एवढे पैसे आणायचे कुठून? जानूचे आई वडील त्यांची समजूत काढत होते. जवळपास पाटीलच्या साऱ्या जवळच्या पाहुण्यांनी त्यांना समजावून पाहिले. गौरवलाही आईचे हे रूप नवीनच होते. त्यानेही आईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जानूच्या सासूबाई अधिकच इरेला पेटल्या. तशा शेजारच्या मध्यस्थ जोशीबाईंनी
हळूच कल्टी मारली. आता काय करायचे हे कोणालाच कळेना. आता सुशीलदादा चिडला. तो आणि त्याचे मित्र लग्न मोडूया म्हणाले आणि गौरवच्या अंगावर धावून गेले. मंडपात सगळा गदारोळ माजला. लग्न अगदी मोडाच्या बेतात आले. इतक्यात जानूच्या आत्या काही सुसून पुढे आल्या. जानूच्या सासूबाईंना म्हणाल्या, आम्ही 2 लाख रुपये हुंडा द्यायला आहोत, पण आमच्याही काही अटी आहेत. हे ऐकून जानूच्या आईला भोवळच आली. तर जानूचे वडील म्हणाले, ताई भलते सलते वचन देऊ नको. होता नव्हता तेवढा पैसा खर्च केला, आता कुठून आणणार इतके पैसे? मी आहे ना, नको काळजी करू. आत्याने आपल्या भावाला नजरेनेच खुणावले आणि पुढे त्या म्हणाल्या, पहिली अट म्हणजे तुम्ही आमच्या जानूला पोटच्या मुलीप्रमाणे जपले पाहिजे. हो तर जपेन की मी, जानूच्या सासूबाई तोऱ्यात म्हणाल्या. तिची एखादी चूक झाल्यास तुम्ही तिला प्रेमाने समजवायचे, तिचा रागाराग करायचा नाही. आमच्या मुलीला सासरी कुठलाही त्रास होता कामा नये. तिच्या पाठीमागे तिला बोल लावलेले आम्हाला अजिबात चालणार नाहीत. ती माहेरे जशी लाडात वाढली तशीच सासरीही नांदेल. तिला सासूरवात अजिबात होता कामा नये, तिचा अपमानही होता कामा नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सून म्हणून तिचा मान राखला गेलाच पाहिजे. तिची सगळी हौस तुम्ही पुरवली पाहिजे. घरात तिला कुठलेही काम लावायचे नाही आणि सारे काही तिच्या मनाप्रमाणेच व्हायला हवे. जानूची आत्या घाईघाईने म्हणाली, अहो असे कसे? सून ना आमची ती, मग ती घरी काम करणार नाही तर कोण करणार? आणि सारे काही तिच्या मनाप्रमाणे व्हायला ती कोण लागून गेली? जर इतक्या अटी असतील तुमच्या तर ती आणि गौरव वेगळा संसार थाटतील. पाहतील त्यांचे ते, माझा काही संबंध नाही या लग्नाशी. तशा आत्या हसून म्हणाल्या, चला म्हणजे हुंडा देणे रद्द. चला आता मुहूर्त टळण्याआधी लग्न पार पडू दे. रुसलेल्या सासूबाईंनी आत्ताच तर मान्य केलं की हे त्यांचा आणि या लग्नाचा काही संबंध नाही म्हणून. पण गौरवच्या आई, या हुंड्याच्या मागणीपायी तुम्ही आपल्याच मुलाचे लग्न मोडायला निघालात. इथे काय घडले हे साऱ्यांनीच पाहिले. आमच्या मुलीचे लग्न मोडले असतेच, पण तुमच्या घरच्यांचीही बेइज्जती झाली असती. निदान त्याचा तरी विचार करायचा. आता हेही लक्षात ठेवा, तुमच्या घरी सून म्हणून येणाऱ्या आमच्या मुलीचं मान राखला गेलाच पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. हे ऐकून जानूच्या सासूबाईंनी मान खाली घातली. आता भटजीबुवा गडबड करू लागले तशी जानू डोळे पुसत बोहल्यावर चढली. मंगलाष्टका पार पडल्या आणि जान्हवी आणि मोहनने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. तसा साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. जानूच्या सासूबाईंना मात्र सरपडत गप्प बसावे लागले. हुंडा हातचा गेला तो गेलाच, शिवाय पाहुण्यात शोभा झाली ती निराळीच. साऱ्यांनी आत्याच्या प्रसंगाधावनांचे कौतुक केले. तर जानूच्या पाठवणी वेळी मात्र गौरवने पाटील मंडळींना वचन दिले, आमच्या घरी जान्हवीला कोणताही त्रास होणार नाही, झालाच तर प्रसंगी वेगळे राहू म्हणून. आणि पाटील कुटुंबाने भरल्या डोळ्यांनी जान्हवीला निरोप दिला. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.